नमस्कार, मी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज। केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे मागच्या 10 ते 12 दिवसांपासून राजश्री उमरे यांचे उपोषण सुरू आहे। या उपोषणामध्ये त्यांनी कोरडेवाडीला साठवण तलाव व्हावा, त्याचबरोबर अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत मिळावी आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ व्हावे यासह अनेक मागण्या घेऊन त्या उपोषणाला बसलेल्या आहेत। आता 3 ऑक्टोबरला उपोषण सुरू झाले आणि आज 14 तारीख आहे। एवढ्या दिवसामध्ये प्रशासनाकडून त्यांचं त्या ठिकाणी ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर ठोस आश्वासन देता आलं नाही, म्हणून 11 तारखेला त्या गावच्या आणि परिसरातील जे काही ग्रामस्थ आहेत त्यांनी जवळच्याच एका तलावामध्ये जलसमाधी आंदोलन केले। यामध्ये महिला, पुरुष, अगदी लहान लहान मुलं सुद्धा अगदी खोल पाण्यात उतरून त्यांनी आंदोलन केले। एवढं होऊनही प्रशासनाकडून त्यांचं योग्य रीतीने समाधान न झाल्याने त्यांनी शेवटी आज आक्रमक पवित्रा घेतला आणि परिसरातील आणि त्या गावातील संपूर्ण लोक केज शहरामध्ये दाखल झाले। केज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। आता छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पॉइंट असा आहे की पंढरपूर ते खामगाव आणि अहमदपूर ते अहिल्यानगर हे 2 राज्य रस्ते जे जातात त्या अगदी सेंटरला असलेला हा पॉइंट आणि म्हणून तिन्ही चारी बाजूने येणारे रस्ते ब्लॉक झाले। अगदी कित्येक किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा, ट्रॅफिक जाम झाली। मग बराच वेळ, साधारणतः दुपारी 12 वाजल्यापासून हे आंदोलन सुरू झालं होतं आणि त्या दरम्यान अनेक वाहतुकीचे प्रश्न निर्माण झाले। त्या ठिकाणी हे जे आंदोलक होते ते प्रक्षोभक होऊ लागले आणि आंदोलनापैकी आवारे पाटील यांनी त्या ठिकाणी स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून अगदी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। मात्र आजूबाजूच्या काही ग्रामस्थांनी, लोकांनी पाण्याच्या बाटल्या किंवा त्यांना त्याच्यापासून परावृत्त केले। मात्र हे सर्व होत असताना जी तिन्ही बाजूने वाहतूक आहे आणि शहरामधली ही वाहतूक आहे ती मोठ्या प्रमाणावर खोळंबली होती। यामध्ये फक्त वाहनं उभीच नव्हती, तर ज्या काही शाळा सुटलेल्या होत्या, लहान लहान बालके होती, ते तसेच गाडीमध्ये अडकून पडले आणि एवढेच नव्हे तर चक्क ॲम्ब्युलन्सला सुद्धा वाट या आंदोलनामध्ये मिळाली नाही। काही ॲम्ब्युलन्स, 1-2 ॲम्ब्युलन्स गेल्या असतील, मात्र भवानी चौकामध्ये एक ॲम्ब्युलन्स अडकून पडली। त्याच्यामध्ये अगदी अत्यावस्थ झालेला रुग्ण होता, मात्र त्या ॲम्ब्युलन्सला वाट काही मिळाली नाही। मग हे सर्व होत असताना नेमक्या यांच्या मागण्या काय आहेत आणि मागण्याचं समाधान प्रशासनाकडून तात्काळ का होत नाही हा मोठा प्रश्न आहे। आणि एवढ्या दिवस आंदोलन सुरू असताना जर मागण्यांची दखल नाही घेतली तर आक्रोश हा ठरलेलाच असतो आणि म्हणून शेवटी आज मोठ्या प्रमाणावर केज शहरामध्ये आक्रोश पाहायला मिळाला। केवळ आक्रोशच नाही तर या आंदोलनाला काही अंशी हिंसक वळण सुद्धा लागलं, कारण त्या ठिकाणी जो जमाव जमलेला होता त्यातील किंवा जे काही आक्रमक झाले होते त्यांनी एसटी महामंडळाच्या 4 ते 5 बसेसवर दगडफेकही केली आणि त्यांचंही नुकसान केलं। हे सर्व घडत असताना प्रशासनाची भूमिका नेमकी काय होती हे मात्र शहरवासियांना आणि तालुक्यातील इतर गावच्या लोकांना कळत नव्हतं, कारण मागण्या आहेत त्याचं समाधान करणं हे प्रशासनाचं काम आहे। मग 12 ते अगदी 5 वाजेपर्यंतही जर त्या ठिकाणी हे आंदोलक ठिय्या मांडून बसत असतील, चारी बाजूने वाहतूक खोळंबलेली असेल, संपूर्ण यातायात बंद पडलेली असेल, तरीही प्रशासनाकडून आणि पोलिसांकडून याची तात्काळ दखल का घेतल्या गेली नाही किंवा त्यांच्यापुढे नेमक्या अडचणी निर्माण काय झाल्या हा सुद्धा प्रश्न
समोर येतो। कारण केजमध्ये याच्यापूर्वीही कित्येक मोठमोठे आंदोलन झालेले आहेत, मात्र यावेळेसपेक्षा म्हणजे जास्त वेळ कधीही प्रशासनाला त्यांचं समाधान करायला लागलेला नव्हता। मग आज हा एवढा आक्रमक समाज आहे, प्रक्षोभक झालेले लोक आहेत आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यावर तात्काळ काही ठोस आश्वासन का देता आलं नाही, हेही जनतेला कळणं गरजेचं आहे। कारण या आंदोलनाची दखल केवळ जिल्ह्यानेच नव्हे तर अगदी बाहेर सुद्धा केजमध्ये काय आक्रोश सुरू आहे हे सर्वत्र झालं होतं। आणि मग एसटी महामंडळाच्या बसेसवर दगडफेक झाली। त्यावेळी जर इतर काही अनुचित घटना आणखी जर घडल्या असत्या तर त्याला जबाबदार कोण राहिलं असतं, याची उकल होणं गरजेचं आहे। कारण अंबेजोगाई बीडकडे जाणाऱ्या गाड्या किंवा केजहून कळंबकडे जाणाऱ्या गाड्या, केजहून धारूर मार्गे पुढे जाणाऱ्या गाड्या अगदी 4-4, 5-5 किलोमीटरवर थांबलेल्या होत्या। आक्रमक जे आंदोलक होते ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठिय्या मांडून बसलेले होते। अगदी त्या ठिकाणी पेट्रोल ओतून घेण्यासारखे सुद्धा प्रकार झाले, तरीही या आंदोलकांना शांत करण्यास एवढा विलंब का लागला? आणि आता 5 वाजता जरी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जरी थोडेसे बाजूला झाले असले तरी तहसील कार्यालयामध्ये आणखीही त्यांचा ठिय्या सुरू आहे। आणि त्या ठिकाणी SDO आणि इतर काही वरिष्ठ अधिकारी त्यांचं समाधान करण्यासाठी, त्यांची समजूत काढण्यासाठी किंवा ठोस आश्वासन देण्यासाठी विचार विनिमय आणि चर्चा सुरू आहे। मात्र तात्काळ ज्यावेळेस एखादा आंदोलक किंवा आंदोलकाचा एखादा समूह ज्यावेळेस प्रक्षोभक होतो, 10 ते 12 दिवसापासून हे उपोषण सुरू आहे आणि मग यांना सुद्धा चीड निर्माण होणार, हे सुद्धा प्रक्षोभक होणार, याचंही अगदी खातरजमा किंवा याचंही थोडंसं संवेदना प्रशासनाने डोक्यात घेणं गरजेचं होतं। कारण जर आपल्या मागण्या नाही मान्य लवकर झाल्या तर ते पुढचं पाऊल उचलू शकतात, हे डोक्यात घेऊन खबरदारी घेणं गरजेचं होतं। मात्र चक्क 12 वाजल्यापासून अद्यापपर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंतही 8 वाजेपर्यंतही आणखीही तहसीलमध्ये ते बसलेले, म्हणजे 5 वाजेपर्यंत बाहेर बसलेले होते, तहसीलमध्ये येऊन बसलेले आहेत, अद्यापही चर्चा सुरू आहे। मग याची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली गेली का? किंवा प्रशासन आणि पोलिसांपुढे यांना त्या ठिकाणाहून बाजूला करण्यासाठी किंवा यांची समजूत काढण्यासाठी, यांच्या मागण्यांवर ठोस असं आश्वासन देण्यासाठी कुठं कमी पडले, हेही अगदी विचार करण्याची गोष्ट आहे। मात्र अशा प्रकारचं आंदोलन हे होता कामा नये। आंदोलन संविधानिक पद्धतीने सर्वांना करण्याचा अधिकार आहे आणि तेवढ्याच पद्धतीने प्रशासनालाही त्यांचं समाधान करणं गरजेचं आहे। मात्र दिवस एखाद्या राज्य 2-2 राज्य रस्त्यावर अशा प्रकारचा प्रक्षोभक झालेला समाज जर ठिय्या मांडत असेल, आक्रोश करत असेल तर प्रशासनाने याचाही विचार करणं गरजेचं आहे आणि त्यांचं समाधान करणं गरजेचं आहे। मात्र आता आणखी ही चर्चा सुरू आहे, काय तोडगा निघतो हे पाहणं उत्सुकतेचं राहणार आहे। मात्र विलंब झाला समाधान करण्यासाठी हे मात्र निश्चित आहे आणि याचं जे नेमकं कारण आहे ते सुद्धा प्रशासनाने समाजासमोर आणणं किंवा त्यांना सांगणं हे गरजेचं आहे। धन्यवाद। आजच्या पुरतं एवढंच। सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करायला विसरू नका।